नमस्कार मित्रांनो, मी पंजाब बचाटे आणि या व्हिडिओमध्ये आपण हार्वेस्टिंगबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत। 2022 मध्ये जो काय हार्वेस्टिंग मशीनचा मिनी मशीनचा व्हिडिओ आपण टाकलेला होता त्याबद्दल सविस्तर माहिती, ज्या काही शेतकऱ्यांना हार्वेस्टिंग मशीन घ्यायचं आहे यासाठी लागणारा खर्च, त्यानंतर त्याला लागणारा मेंटेनन्स, त्यावरती मिळणारी सबसिडी आणि हे मशीन कशा पद्धतीने काम करतं याचं क्लिअर आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दाखवण्यात येणार आहे। आणि कशा पद्धतीमध्ये शेतकऱ्याचे पैसे वाचू शकतात आणि वेळ सुद्धा वाचू शकतो, हे मशीन किती फायद्याचं आहे हे आपण माझे काका अशोक काका बचाटे यांच्याकडून सविस्तर माहिती सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर नमस्कार काका, अशोक काका बचाटे आहेत। तर तुम्ही जे काय हार्वेस्टिंग करताय यामध्ये किती नुकसान तुम्हाला दिसतंय सध्या? याच्यात नुकसान आहे 10%च्या वर, अजिबात नुकसान नाही याच्यात। आपण ज्यावेळेस सोयाबीन सोंगतो त्यावेळेस बी बरेच मजूर मागं झाडं विसरून ठेवतात, काही सोयाबीन फुटती, प्रत्येक गजाखाली 2-2, 4-4 दाणे फुटतातच, त्याच्या खूप कमी दाणे याच्यात। तर जे काय आपलं मशीनने आपण थ्रेशरने काढतो त्यावेळेला कुटारामध्ये किंवा भुशामध्ये जे दाणे जातात त्यापेक्षाही कमी दाणे याच्यात आहे, त्याच्यापेक्षा कमी दाणे। तर तुम्ही पाहू शकता क्लिअर, तुम्ही दाणे सांगितले दिखाव सर, कुठेही तुम्हाला सोयाबीनचं नुकसान झालेले या ठिकाणी या सोयाबीनचं दिसत नाही, शेंगा सुद्धा नाही बघा, कुठल्याही काडीला तुम्हाला शेंग वगैरे दिसत नाही। परंतु थोडीशी सोयाबीनची हाईट जर अतिशय कमी असेल किंवा जमिनीलगत शेंगा असतील तर त्या ठिकाणी थोडंसं शेंगा एखाद्या ठिकाणी आपल्या राहू शकतात। आणि पुन्हा दुसरा एक मुद्दा, आपलं जे काही शेत आहे ते थोडंसं जमीन लेवल असणं महत्त्वाचे आहे, किंवा जास्त खालीवर असेल त्या ठिकाणी आपले झाडं कुचित एखाद्या ठिकाणी राहू शकतात। आणि तणमुक्त जर आपलं शेत असलं तर हार्वेस्टिंग करणाऱ्या ऑपरेटरला चांगल्या प्रकारे खाली दिसतं आणि अगदी बुडातून कटिंग या मशीनने करता येते। आणि तुरीमधलं सुद्धा आपला 18 इंचाचा सुवा असेल तर आपल्या तुरीच्या खोडाला सुद्धा धक्का लागत नाही, एवढं चांगलं हे मशीन आहे। तर ज्या काही शेतकऱ्यांना मशीन वगैरे घ्यायचं असेल त्यांनी प्रथम सबसिडीसाठी अर्ज करणं महत्त्वाचं आहे। हा अर्ज आपल्याला कृषी खात्याकडे करायचा आहे। ज्या वेळेला आपला सबसिडीचा अर्ज जो आहे तो मंजूर होईल त्यावेळेला बऱ्याच कंपन्या आहेत की आपली सगळी हमी घेतात आपली सबसिडी मंजूर करण्याची, आणि जवळपास आपल्याला 11 लाखाचा फायदा यामध्ये राहतो विषय मशीनच्या किमतीचा। तर वेगवेगळ्या कंपनीच्या ह्या मिनी मशीन आहेत बेल्टवाल्या, आणि त्यामध्ये 22 ते 25 लाखापर्यंत या मशीनची किंमत आहे, नाही 22 ते 25। आणि त्याला लागणारा ट्रॉला दिखाव भैया। तर आपल्याला जर बाहेरगावी कुठं धंदा करायचा असेल त्यासाठी ट्रॉला सुद्धा लागतो। तर बघा, लाईव्हमध्ये हार्वेस्टिंग सुद्धा तुम्हाला दिसतंय आणि कुठेही नुकसान, एवढं उन्हाची वेळ आहे आणि टोटली सोयाबीन कापणीसाठी आलं आहे, अगदी फुटतंय सोयाबीन। जे काही सोयाबीन झाडाला फुटलेलं आहे तेच दाणे आपल्याला खाली दिसत आहेत, परंतु एक्स्ट्रा नुकसान या मशीनमध्ये कुठलंही नाही। आता जो काही तिसरा मुद्दा आहे आपला प्लसमध्ये, की हे सोयाबीन कशा पद्धतीनं हार्वेस्टिंग मशीन कशा पद्धतीनं काम करतं आहे, तर अगदी ओल्यामध्ये सुद्धा हे काम करतं आहे। जी काही याची बेल्ट आहेत, रबरी बेल्ट आहेत, त्यामुळे फसण्याचे चान्सेस या मशीनला नाही। आणि दुसरा परत एक मुद्दा आहे की मागच्या वर्षाला जसं हार्वेस्टिंग आपल्या गावामध्ये बरंचसं झालं, जवळपास 4 मशीन होत्या, या वर्षाला 10 ते 12 मशीन आमच्या इथं आलेल्या आहेत हार्वेस्टिंगसाठी। तर मागच्या वर्षाला काय आपल्याला जाणवलं की तुमच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर बुरशी हरभऱ्याला लागली, हरभऱ्याला मर लागली? हरभरा मर नाही लागली, बुरशी बी लागली नाही, मस्त व्यवस्थित हरभरा चांगली झटका बी लागला नाही हरभऱ्याचं। फक्त एकच विषय आहे मित्रांनो, ज्या वेळेला हार्वेस्टिंग करतात त्यावेळेला रोटर पाळी देऊन आपल्याला एक 7-8 दिवस जर त्यामधनं गेले तर जे काही हीट आहे यापासून तयार होणारं त्याला थोडं जाऊ देण्यासाठी 7-8 दिवस आपल्याला थांबावं लागेल पेरणीसाठी। त्यानंतर कुठलंही नुकसान आपलं होत नाही, उलट सेंद्रिय खतामध्ये याचा आपल्याला चांगला फायदा आपल्या शेतीला पुढच्या वर्षामध्ये होतो। थोडीफार बुरशी तर लागली पहिल्या वर्षाला, परंतु नंतर आपल्याला चांगलं उत्पादन या खतांपासून मिळणार आहे आणि जो काही रासायनिक खताचा खर्च आहे तो आपला कमी होणार आहे। आणि तिसरा एक मुद्दा आपला राहिला की आपलं शेत जे आहे ते तणमुक्त असणं महत्त्वाचं आहे, आणि जास्त गोटे वगैरे आपल्या शेतात जर असतील तर आपण हार्वेस्टिंग करू नका, कारण गोट्यामुळे ज्या काही ब्लेड आहेत त्या तुटण्याची भीती असते आणि त्यामुळे खालून आपल्याला हार्वेस्टिंग सोयाबीनच्या शेंगा जर वरती असतील किंवा हायटेड सोयाबीन असेल तर अशा शेतामध्ये आपण गोट्याच्या शेतामध्ये सुद्धा सोयाबीन कटिंग करू शकता। आणि या सोयाबीनची हाईट चांगली आहे, परंतु हे जमिनीपासून सुद्धा कटिंग करतं। मी पलीकडल्या शेतामध्ये पाहिलं, अगदी 1 फुटाची सोयाबीन होती, त्या शेतामध्ये सुद्धा एकही शेंगा मशीनने मागं ठेवलेली नाही। याचा अर्थ असा आहे की कुठल्याही कंडिशनमध्ये चांगल्या पद्धतीने हे मशीन काम करतं। आणि प्लसमध्ये तुम्हाला 3 फायदे यापासून आहेत की कापडावरती आता तुमचा किती खर्च होणार होता सुडीवरचे कापड?
2-2.5 हजार रुपये लागतात कापडाला. 2,500 ते वाचले. हमाली पोते प्लस 3700 रुपये करा सोयाबीन सोंगणीचं आहे, 200 रुपये 160 रुपये पोतं काढणीचं आहे. 150 रुपये पोते. तर जवळपास तुमचे 4,000 रुपये एकरी या मशीनने वाचतात. 5,000 रुपये. 5,000 रुपये आणि वेळेवर काम होतं. ही सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. आणि जी काही सोयाबीन शेतकऱ्यांना हार्वेस्टिंग करायची असेल त्यांनी बिनधास्तपणे हार्वेस्टिंग करा. आणि ज्या काही शेतकऱ्यांना मशीन वगैरे घ्यायचं असेल त्यांच्याकडे पैशाची कमतरता असेल तर गटामार्फत किंवा काही 10-20 शेतकऱ्यांचा गट करून या ठिकाणी आपण मशीन विकत सुद्धा घेऊ शकता. आणि यापासून आपल्याला 4 पैशाचा धंदा किंवा फायदा किंवा आर्थिक पैसे या ठिकाणी कमाई ही मशीन नक्की मिळवून देऊ शकते. जे सर या ठिकाणी मशीन पाहण्यासाठी आलेत, काय नाव आहे सर? गुलाब शेखनाथ गायकवाड. कसं वाटतंय तुम्हाला मशीनचं काढणं सध्या? एकदम फ्रेश, म्हणजे एकदम चांगल्या पद्धती मशीनचं काम आहे. असं वाटतंय काळाची गरज आहे मशीन. हो. आणि मजुराची कंडिशन काय आहे सध्याची आपल्या गावात? मजूर म्हणजे भेटणेच नाही. 400 नाही 500 रुपये रोज दिलं तरी बाई याच्या टायमात भेटू शकत नाही. आणि जे काही 3700 रुपये 3500 रुपये एकरानं सोयाबीन देऊन सुद्धा मजूर नाही आहे. ती 3700 देऊन ती जाते 5,000 एकरापर्यंत काढण्या सगळं टोटल खर्च दिला 5,000 पर्यंत जाते. आणखी जसं आपण गहू पहिले कापत होतो हो. ती आता वेळ शेतकऱ्यावर आली की मजूर सोडून आपल्याला हार्वेस्टिंग सोयाबीनची करावं लागणार आहे. हो. आणि प्लसमध्ये फायदा सुद्धा आहे आपला यामध्ये. सगळ्या गोष्टी एकाच वेळेला होत आहेत. फायदा आहे म्हणजे तुमच्या मशीनचा घाण नाही, धिंगाणा नाही, शेंग नाही, काय नाही. आणि प्लसमध्ये तुडवा सुद्धा नाही. आणि मळणी काढणी सगळं म्हणजे सोयाबीन तुमचं दाणे भिजायचं काम नाही, सुडी भिजायचं काम नाही. एकदम म्हणजे चांगलं कंडिशनचं आहे ना. तुम्ही काढणार आहात का सोयाबीन? हो. तर बघा तुम्हाला थोडेसे दाणे जे पडलेले दिसत आहेत ना, हे बघा सोयाबीन उन्हानं फुटतंय त्यामुळे थोडेसे दाणे आपल्याला मागं पडलेले दिसत आहेत. आणि दुपारची वेळ आहे मित्रांनो, तरी पण कुठे नुकसान आपल्याला या मशीनचं दिसत नाही. हे पहा 2-4 दाणे जे काय आहेत पडलेले तेवढेच, बाकी काहीच नुकसान नाही आहे. 0% नुकसान आहे माझ्या मते. मित्रांनो, या व्हिडिओनंतर आपल्याला कुठल्याही हार्वेस्टिंगचा व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही, त्यामुळे सगळे मुद्दे आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत. आता आपले अजून काही विषय राहिले आहेत की मशीनचं ॲव्हरेज काय आहे, त्यानंतर कुठल्या कुठल्या कंपनीच्या चांगल्या हार्वेस्टिंग मशीन आहेत, त्यानंतर काही शेतामध्ये नुकसान होतं हार्वेस्टिंगमुळे त्याचं महत्त्वाचं कारण काय आहे, कधी आपण हार्वेस्टिंग करणं टाळावं आणि कोणत्या वेळेला आपण हार्वेस्टिंग कोणत्या सोयाबीनची करावी, या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या 2-3 मिनिटामध्ये कव्हर करणार आहोत. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. सुरुवातीला पाहूयात जे काही फायनान्सचा विषय आहे. फायनान्सचे बरेचसे फोन कॉल शेतकऱ्यांचे होते, तर या मशीनला पासिंग नसल्यामुळे हे मशीनवरती फायनान्स किंवा लोन आपल्याला मिळत नाही, हे आपण प्रथम लक्षात ठेवा. आणि त्यानंतर राहतो विषय अनुदानाचा. तर 50 ते 60% या मशीनवरती अनुदान आहे. तर 10 ते 12 लाखापर्यंत अनुदान आपल्याला या मशीनमध्ये प्राप्त होतं. म्हणजे 22-23 लाखाची मशीन आपल्याला अगदी 11-12 लाखामध्ये पडते. जवळपास ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये आपल्याला हार्वेस्टर हे मिळवता येतं. आणि सध्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये अर्ज नसल्यामुळे आपल्याला लवकरच आपलं अनुदान पास होतं. आणि याच्या बऱ्याचशा कंपन्या आपला जो काही अर्ज पास होईल त्यावेळेला हमी घेतात की आम्ही अनुदान कापून तुम्हाला मशीन देऊ. तर प्रथम आपण अर्ज करा या वर्षाला. आणि राहिला विषय मशीनच्या ॲव्हरेजचा, तर 8 ते 9 लिटर प्रति तासाला डिझेल या मशीनला लागतं. आणि त्यानंतर या शेतामध्ये काय जे नुकसान झालेलं आहे ते सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी आपण ज्या काही मशीनच्या चांगल्या कंपन्या आहेत त्यामध्ये मलकीत आहे, क्लास आहे, जी काय आपण व्हिडिओमध्ये पाहिलीत, त्यानंतर प्रीत आहे, विशाल आहे, ह्या चांगल्या चांगल्या कंपन्या आहेत ज्या काही सध्या मार्केटमध्ये आहेत. आणि या मशीनला लागणारं स्पेअर पार्ट म्हणजे इंजन स्पेअर पार्ट हे आपल्याला कुठेही अवेलेबल होतात. कारण हिला जे काही इंजन लागतं आहे ते ICRचं आहे. जे काही 6 टायर ICR येतं त्याचं इंजन आहे. त्यामुळे क्रस प्रेशर असेल किंवा इंजनचे आणखी काही पार्ट असतील ते आपल्याला मिनिमम साधारण सिटीमध्ये सुद्धा अवेलेबल होतात. ज्या ठिकाणी जे मेकॅनिकल ट्रकचे किंवा ICRचे कामं करतात त्यांच्याकडे इझिली या इंजनचं सुद्धा काम करण्यासाठी आपल्याला कुठलीही अडचण येत नाही. आणि या शेतामध्ये थोडंसं नुकसान झालं आहे, कोणत्या कारणामुळे झालं आहे हे सुद्धा आपण दाखवण्याचा प्रयत्न करूयात. मित्रांनो, अगदी सकाळी हे म्हणजे 5 वाजेला हे सोयाबीन काढण्यात आलं. आणि मशीनचा जो पिंजरा आहे, जे काही दव किंवा ओदाड पाणी सकाळी सोयाबीन ओलं असतं पाला वगैरे, त्यामुळे पिंजरा ब्लॉक होतो आणि अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे सकाळी एकदम सकाळी आपण सोयाबीन काढू नका. अगदी 8-8:30 वाजेनंतरच सोयाबीन हार्वेस्टिंग करा, ज्यामुळे आपलं नुकसानही होणार नाही आणि मशीनची सुद्धा बदनामी होणार नाही. आणि सोयाबीन काढणीसाठी परिपक्व असणं महत्त्वाचं आहे. आता या शेतामध्ये पाहू शकता मिश्र व्हेरायटी आहे, म्हणजे बियाण्यामध्ये फॉल्टी बियाणं आहे. जी काही अजब गजब तुम्ही म्हणत होते ना
तीच सोयाबीन यामध्ये आहे. बघू शकता काय परिस्थिती आहे. जर अजब गजब मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी पेरली असती, जे काही निवडक वाण काही लोकांनी तयार केलेले होते, या वर्षाला तुम्हाला कुठे अजब गजब दिसत नाही आहे. आणि जे काही सोयाबीनची हार्वेस्टिंग आहे ती आपण चांगली सोयाबीन काढणीसाठी आल्यानंतरच करा. त्यामुळे आपलं सोयाबीनसुद्धा चांगलं येईल आणि चांगला भाव आपल्याला मार्केटला मिळेल. आणि जो काही हा दाणे पडण्याचा प्रकार आहे, सकाळच्या वेळेला पिंजरा ब्लॉक झाल्यामुळे हे सगळं झालं असावं असा माझा प्राथमिक अंदाज आहे. परंतु तिकडल्या शेतामध्ये सुद्धा पाहिला आपण वल्ली सोयाबीनसुद्धा हार्वेस्टिंग केलेली आहे, त्यामध्ये दाण्याचा प्रकार नाही आहे. परंतु अगदी मी हजर होतो 5 वाजेला या ठिकाणी हार्वेस्टिंग झालेलं आहे. त्यामुळे सकाळच्या वेळेला किंवा ओलं शेत असताना आपण हार्वेस्टिंग करणं टाळावं, ज्यामुळे पिंजरा ब्लॉक होऊन दाणे खाली पडणार नाहीत आणि आपलं नुकसान होणार नाही. एवढं सगळं या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं. काही मुद्दे मला वाटतं आहे यामध्ये कुठलेही मुद्दे हार्वेस्टिंगबद्दलच्या कुठल्याही गोष्टी राहिलेल्या नाहीत माहितीसाठी. आणि अर्ज करताना आपण आपल्या कृषी सहाय्यकाला भेटा आणि कोणत्या ठिकाणी अर्ज करायचा ते आपल्याला नक्की मदत करतील. आणि अर्ज पास झाल्यानंतर किंवा आपल्याला काही आणखी माहिती हवी असेल, मी गजानन भाऊ चनकोरे आहेत हार्वेस्टिंगवाले, त्यांचा नंबरसुद्धा या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो की हाईट जर कमी असेल किंवा आपल्या शेंगा अगदी जमिनीलगत असतील तर आपण हार्वेस्टिंग टाळावी, ज्यामुळे मशीनचीसुद्धा बदनामी होणार नाही. आणि या ठिकाणी बरेच शेतकरी हार्वेस्टिंगसाठी प्रवृत्त होतील. आणि जे काही काढ आहे, मोठ्या प्रमाणावर जर सोयाबीन ओलं असलं तर काढ आपलं लाईनमध्ये पडतं आणि त्याला आपण उचलूनसुद्धा घेऊ शकता. परंतु सोयाबीन खूप वाळलेली असेल तर भुशाच्या स्वरूपामध्ये काढ आपलं पडतं, त्यामुळे त्याला उचलण्याची किंवा पेटून देण्याची गरज नाही. सरासरी पेटवणं तर आपण टाळावं. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था नसेल त्यांनी हार्वेस्टिंग टाळावी, कारण हार्वेस्टिंग केलेल्या शेताला आपल्याला रब्बी पिकासाठी पाणी आवश्यक लागणार आहे. काढलेलं सोयाबीन आपल्याला दाखवणार आहे आणि मशीनची आणि मजुराची आपण तुलना या ठिकाणी करणार आहोत. पडलेली झाडं, फुटलेलं सोयाबीन, कापलेली सोयाबीन, मशीनने फार काही नुकसान होतंय अशातला विषय नाही मित्रांनो. बघू शकता मजुरी मिळत नाही, त्यामुळे आणि अत्यल्प खर्चात सोयाबीन निघते हार्वेस्टिंग मशीननं. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर करा आणि काही माहिती राहिली असेल कमेंट करायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.